पंतप्रधान पीक विमा भरण्यासाठीची वाढीव मुदत शनिवारी संध्याकाळी 5 वाजता संपली। दरम्यान सरकारनं पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचं चित्र धुळ्यात पाहायला मिळालं। शहरातील भगवा चौक येथे शेतकरी सकाळपासून पीक विमा काढण्यासाठी रांगेत उभे होते, मात्र महा ई सेवा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांची इच्छा असून देखील त्यांना पीक विमा काढता आला नाही। पंतप्रधान पीक विमा योजना ही केंद्राची असल्यानं आपल्याला निकष पाळावे लागत होते। सरकार महिनाभर पीक विमा संदर्भात माहिती देत होता, मात्र शेवटच्या 8 दिवसात शेतकऱ्यांनी एकच गर्दी झाल्यानं थोडीशी याचा फटका शेतकऱ्यांना बसला, असं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले। गेल्या वर्षी 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज आले होते, कारण प्रत्येक पिकाला वेगळा अर्ज करावा लागला होता। मात्र आता एकाच अर्जामध्ये विविध पिकांचे विमा काढण्यासाठी अर्ज करण्याची सोय असल्याचं फुंडकर म्हणाले। तर केंद्र सरकारच्या संबंधित पोर्टलनं काम केलं नाही म्हणून शेतकऱ्यांना खेटे घालावे लागल्याचंही फुंडकरांनी स्पष्ट केलं। यावर्षी समस्या निर्माण झाली असली तरी पुढील वर्षी ही सर्व प्रक्रिया सुरळीत होईल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला। सरकारनं टोकन दिलेल्या शेतकऱ्याच्या तुरीची खरेदी करण्याचे आश्वासन दिलं होतं। त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली। मुदत वाढवली असताना देखील अद्याप शेतकऱ्यांच्या शासकीय तूर खरेदीला सुरुवात झाली नाहीये। नवीन आदेशानुसार 5 अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांकडे तूर आहे की नाही याची पडताळणी केली जाते। पडताळणी दरम्यान शेतकऱ्याची तूर नसून ती व्यापाऱ्याची असल्याचं आढळल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे, तर शेतकरी मात्र तूर खरेदीसाठी प्रतीक्षा करतो। अवघ्या 3 ते 7 रुपये किलोनं विकला गेलेला कांदा आता 20 ते 25 रुपये किलोनं विकला जात असल्यानं शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालाय। नवी मुंबईतल्या घाऊक मार्केटमध्ये गेल्या 2 दिवसांपासून कांदा 20 ते 25 रुपये किलोनं विकला जातोय। सध्या देशात कांद्याचं उत्पादन कमी झाल्यानं राज्यातल्या कांद्याला चांगला भाव मिळतोय। 4 महिन्यांपूर्वी कांदा अवघा 3 रुपये किलोनं विकला गेला होता। यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडाच, पण गाडी भाडे मिळत नव्हतं। कांद्याचं नवीन पीक येण्यास अजून 2 महिने बाकी आहेत, त्यामुळे कांद्याचे भाव 20 ते 25 रुपये किलोवर स्थिर राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। राज्यात कोकण, पुणे, नाशिक व्यतिरिक्त खानदेश, मराठवाडा तसंच विदर्भात पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे। धरणात अजूनही समाधानकारक साठा निर्माण झाला नाहीये। पाण्याची परिस्थिती बिकट असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास सरकार योग्य तो उपाययोजना करण्यासाठी तत्पर असल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं। राज्यभरातील दुष्काळासाठी तारणहार ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेत संगमनेर तालुक्यात 2015-16 मधील काही गावातील तलाव दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्ण आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील भोजदारी या गावात लघु पाटबंधारे विभागानं जलयुक्त शिवार अंतर्गत ओढ्याला 2016 साली विशेष गाव तलाव दुरुस्तीसाठी 12,90,000 आणि 11,74,000 असे 2 कामं श्री साई कन्स्ट्रक्शनला दिलं होतं। हे काम 31 मार्च 2016 पर्यंत पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र अद्याप हे काम अपूर्ण आहे। दरम्यान झालेलं काम देखील निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केलं। यावेळी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहतांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी संजय निरुपम, सचिन सावंत, प्रवीण छेडा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी प्रकाश मेहतांच्या घराभोवती पंतनगर पोलीस ठाण्यातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुंबईतल्या घाटकोपरमधल्या सिद्धी साई इमारत दुर्घटनेला 12 दिवस उलटून गेलेत, मात्र या दुर्घटनेतल्या पीडितांच्या घराचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश मेहता यांनी या पीडितांना 2 दिवसात तात्पुरत्या घराची व्यवस्था पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं। घराअभावी इथले पीडित अक्षरशः रस्त्यावर आले। तर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची तर पंतप्रधानांनी 2 लाखांची मदत जाहीर केली होती। गंभीर बाब म्हणजे यापैकी फक्त 3 लाखांचा चेक पीडितांना मिळालाय, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे। दादरच्या चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला। यामध्ये अनुप कुमार जयप्रकाश यादव, रोहित कुमार जयप्रकाश यादव आणि भरत हनुमंत अशी तिघांची नावे आहेत। हे तिघी धारावीतल्या कुंभारवाड्यातील रहिवासी आहेत। उलन म्युनिसिपल स्कूलचे 10 ते 12 विद्यार्थी चौपाटीवर पोहण्यासाठी आले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं यातील 3 विद्यार्थी समुद्रात बुडाले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या केळशी समुद्रात मच्छीमार करण्यासाठी जाणारी बोट उलटली। यामध्ये एका खलाशाचा बुडून मृत्यू झाला, तर 3 खलाशांना वाचवण्यास स्थानिक मच्छीमारांना यश आलंय। ही बोट मच्छीमारी करण्यासाठी खोल समुद्रात निघाली होती, मात्र समुद्र खवळलेला असल्याकारणानं एका उंच लाटेमुळे बोटीची नाल फुटली आणि ही बोट उलटली। या बोटीवरील एकूण 8 खलाशी समुद्राच्या पाण्यात पडले, त्यामध्ये 4 खलाशी पोहत किनाऱ्यावर आले, तर
उर्वरित 3 खलाशांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवलं, परंतु एका खलाशाचा यामध्ये मृत्यू झाला. मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्याची मुदत पुन्हा एकदा टळली. अजूनही 2,32,312 पेपर तपासणं बाकी आहे, तर 79,845 उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन देखील शिल्लक आहे. विशेष म्हणजे 5 ऑगस्टला निकाल जाहीर केले जातील असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं होतं. मात्र ही मुदत पाळण्यातही मुंबई विद्यापीठाला अपयश आलंय. आता 15 ऑगस्टला निकाल जाहीर केले जातील अशी नवी तारीख मुंबई विद्यापीठानं जाहीर केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच्या गुजरातमधील दगडफेकीच्या निषेधात ठाण्यात काँग्रेस कार्यालयासमोर महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. येथील दोषींना तत्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये 39 किलो गांजा पकडण्यात आला. नेरूळ पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. सुमारे 4 लाख रुपये इतक्या या गांजाची किंमत आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या वर्षभराच्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई. यातल्या आरोपींना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुण्यातल्या FTI समोर उभारण्यात आलेल्या इंडिया गेट तसंच अमर जवान स्मारकाची प्रतिकृती सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ही भव्य प्रतिकृती साकारली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी अशा प्रकारची प्रतिकृती साकारली जाते. देशाच्या पूर्वोत्तर सीमेवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला धडा शिकवण्याकरिता आता संघ परिवार पुढे सरसावलाय. चीनची आर्थिक कोंडी करण्याच्या उद्देशानं संघ परिवारातल्या स्वदेशी जागरण मंचने पुढाकार घेतलाय. मंचातर्फे याकरिता राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबवलं जाते. या अंतर्गत घरोघरी जाऊन स्वदेशीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करणार आहेत. राज्य सरकार 4 कोटी झाडं लावण्याचा विक्रम करण्यासाठी प्रयत्नात असला तरी मुंबई महानगरपालिका मात्र दररोज 7 झाडांना कापण्याची परवानगी देत असल्याची माहिती RTI मधून समोर आली. गेल्या 3 वर्षात विविध कारणांसाठी एकूण 7,842 झाडं कापली गेली आहेत. दुसरीकडे 13,000 झाडं पुनर्रोपित केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. तर 3 वर्षात 49,060 झाडांचं वृक्षारोपण केल्याचं पालिकेने सांगितलंय. मात्र गेल्या 3 वर्षात सर्वात जास्त म्हणजे 3,819 झाडं ही 2016 मध्ये कापली गेली. मराठा समाजाचा मोर्चा 9 ऑगस्टला आयोजित केलाय. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सरकारनं दक्षता घ्यावी. मोर्चाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. मोर्चा ज्या हेतूनं काढला जातोय त्या संदर्भात सकारात्मक उत्तर द्यावं यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नांदेडमध्ये शिवसेनेत असंतोष निर्माण झालाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात फूट पडण्याची जोरदार चर्चा आहे. एकीकडे काही आमदारांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा रंगत असताना शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोठ्या संख्येने भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. शिवाय महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबंधनी सुरू केली असताना शिवसेनेत सामसूम आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यात काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जुने आणि निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक बोलावली. बैठकीत गद्दारी करण्याच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली. दरम्यान येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना सेना स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर गुजरात येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी युवक काँग्रेसनं यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून निषेध केला. यवतमाळ वाशिम लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात बस स्थानक चौकात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे नगरसेवक, युवक आणि महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. राहुल गांधी गुजरातमध्ये पूरग्रस्तांच्या भेटीला गेले असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर दगडफेक करून हल्ला केला असा आरोप करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमावरून गायक मिका सिंग वादात अडकलाय. 12 ऑगस्टला मिका सिंग अमेरिकेत पाकिस्तानी कलावंतांसमोर एक कार्यक्रम करतो. या कार्यक्रमात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मिका मनसेच्या रडारवर आला. मनसेने या कार्यक्रमावर आक्षेप घेत मुंबईत मिकाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर जाऊन संताप व्यक्त केला. दोन 2005 पासूनची नवी पेन्शन योजना बंद करून 2004 पासूनची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या रायगड शाखेतर्फे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून 7वा वेतन आयोग सर्व शिक्षकांना मंजूर करावा.
उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे समान काम समान वेतन मिळायला हवं. शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रारंभिक शिक्षण आयोगाची स्थापना करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघानं यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात धरणं आंदोलन केलं. यामध्ये विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. राज्य शासनाद्वारे परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजना रद्द करण्यात यावी आणि महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्ती योजना नियम 1982 आणि नियम 1984 नुसार जुनीच पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यात अचानक एका गाडीनं पेट घेतला. बाणेरमधल्या माऊली पेट्रोल पंप नजीकची घटना. या ठिकाणी एक इंडिको गाडी उभी होती, मात्र अचानक या गाडीनं पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान ही घटना घडली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजलं नाही. तानसा जलवाहिनीत बाधित झालेल्या 400 कुटुंबियांसाठीच्या महापालिकेचा आदेश न्यायालयानं रद्द करत या कुटुंबियांना दिलासा दिला आहे. जलवाहिनीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना कुर्ल्यातील कोहिनूर वसाहतीत स्थलांतरित करण्यात आलं होतं. नव्या घराच्या चाव्याही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र महानगरपालिकेनं ही घरं खाली करण्याची नोटीस बजावली आणि त्यांना माहुल इथं जाण्यास सांगितलं. याविरोधात पीडितांनी न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयानं त्यांना दिलासा देत माहुलला हलवण्याचे आदेश रद्द केले. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजू जयस्वाल यांच्या संकल्पनेतून नाका कामगार महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याकरिता या महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार या महिलांना त्यांच्या आवडीच्या कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल. त्यातून त्यांना रोजगाराची संधी मिळेल. याबाबतचा प्रस्ताव नुकताच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. नाका कामगार महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाला नाका शाळा असं संबोधलं जाईल. इथं दिल्या जाणाऱ्या मूलभूत प्रशिक्षण आणि प्रशिक्षणासाठीचा विद्यावेतनाचा भार महापालिका उचलेल. त्यानुसार येथे प्रशिक्षण घेणाऱ्या येणाऱ्या महिलांना रोजंदाराचे 200 रुपयांचा भत्ता महापालिका देईल. कोल्हापुरातल्या वारणानगर शिक्षक कॉलनीतून कोट्यवधी रुपये लंपास केल्याचा आरोप असणारा तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवेच्या दिमतीला आणखीन एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सध्या हे सीआयडीच्या अटकेत आहेत. मात्र आरोपी घनवट आणि चंदनशिवे यांना ज्या गाडीतून पन्हाळा कोर्टात आणण्यात आलं त्याच सीआयडीच्या गाडीतून एक अनोळखी व्यक्ती उतरताना दिसून आली. आरोपी चंदनशिवे आणि घनवट यांची हुजरेगिरी करताना ही व्यक्ती दिसून आली. मग सीआयडीच्या गाडीत ही व्यक्ती कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. वसई विरारमध्ये रिक्षाचालकांची मुजरी वाढतच चालली आहे. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांनी वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालक आणि कंडक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुजोर रिक्षाचालकाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 दिवसांपूर्वी सुप्रीमो इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया या कंपनीचे व्यवस्थापक आणि त्यांच्या गाडीवरील चालक या दोघांचं अपहरण झालं होतं. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार साईनाथ पाटील, त्याचा साथीदार आदेश गायकवाड, उमेश पाऊस या तिघांना पोलिसांनी अटक केली. झहीर शेख इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला होते. 4 जणांच्या टोळीनं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 25 लाखांच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलं होतं. संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष बबन भोसले यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं बबन भोसले यांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेतील सभासद आणि ठेवीदारांच्या मुदत ठेवीच्या रकमा न देता त्या परस्पर वापरल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष आणि लेखापाल यांच्यावर करण्यात आला. एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवलाय. नायडू यांना 516 इतकी भरघोस मतं मिळाली तर यूपीएच्या गोपाळकृष्ण गांधी यांना अवघी 244 मतं मिळालीत. एकूण मतांपैकी 11 मतं अवैध ठरलेत. 11 ऑगस्टला व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर राजीव कुमार नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष असतील. नीती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी पदमुक्त होण्याचा विचार बोलून दाखवल्यानंतर नव्या उपाध्यक्षांचा शोध सुरू झाला होता. कित्येक दशकं अस्तित्वात असलेल्या नियोजन आयोगाला मोडीत काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली. त्यावर पानगडिया यांच्या जागी आता राजीव कुमार विराजमान होतील. डॉक्टर राजीव कुमार हे सध्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फेलो म्हणून काम पाहत आहेत. गायक मिका सिंगनं अमेरिकेहून एका व्हिडिओद्वारे खुलासा केलाय. माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे. भारतीय असण्याचा मला अभिमान आहे. सगळ्यात आधी माझा देश आणि त्यानंतर पाकिस्तान
असे त्यानं ठणकावून सांगितले. त्यामुळे राज ठाकरे, अमय खोपकर आपण कुठलीही चिंता करू नका असं त्यानं सांगितलंय. भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मिका सिंग अमेरिकेत 12 आणि 13 ऑगस्टला गाण्यांचा कार्यक्रम करणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी मिकानं जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये हमारा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानं आक्षेप घेतला जातो. भारत श्रीलंका दरम्यान दुसऱ्या कसोटीवर लंकेवर फॉलोअनची नामुष्की उडवली. पहिल्या डावात भारतानं 9 गडी बाद 622 धावांचा डोंगर श्रीलंकेसमोर शेवट डाव घोषित केला होता. मात्र हे आव्हान पार करताना पहिल्या डावात संपूर्ण श्रीलंकन संघ 183 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे 439 धावा आणि फॉलोअनची नामुष्की श्रीलंकन टीमवर ओढावली. अश्विननं श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. भारतानं फॉलोअन दिल्यानंतर सलामीवीर उपुल थरंग अवघ्या 2 धावांवर तंबूत परतल्यानं श्रीलंकेचा दुसरा डाव देखील अडचणीत येईल असं वाटत होतं. मात्र करुणारत्ने आणि मेंडिसनं श्रीलंकेचा डाव सावरला. ही जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. दिवसाखेर श्रीलंकेने 2 गडी बाद 209 धावा केल्या असून अजूनही श्रीलंकन संघ 230 धावांनी पिछाडीवर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.